पाणी स्वच्छ आहे का? पाणी स्वच्छ आहे का? पाणी अडत नाही ते पण कधीच कधी आता टँकर चालतो का? पहिल्यापासून तर कधी अडत नव्हता ना पहिलं, आता अडतं का? बरं, किती खोल आहे? सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक काम करत आहेत. आज सहज मुंबईवरून नाशिकला येत असताना मला घाटामध्ये एक बारव दिसली. ही बारव अशा पद्धतीची आहे की चहूबाजूनी तोप आहे त्याला, म्हणजे कुठल्याही प्रकारे काडी कचरा यामध्ये जात नाही. आणि पूर्ण उन्हाळाभर या ठिकाणी या इथील गावातील लोक हे सर्व लेडीज ते पाणी घ्यायला येतात आणि वर्षभर म्हणजे उन्हाळाभर ते इथून ताण भागवतात. ही बारव मानली कोणी तर ही बारव 1760-65च्या दरम्यान पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी ही बारव बांधून ठेवली आणि आजूबाजूचे जेवढे खेडे आहेत हे खेडे या ठिकाणी येऊन पाणी उपसतात, पाणी पितात. आणि जाता एका मुंबई ते नाशिक किंवा इंदोर या मार्गावर जात असताना जे वाटसरू असतात त्यांना जरी तहान लागली तर तेही हा रस्ता आहे इथे शेजारी तिकडे हा रस्ता आहे शेजारी, या रस्त्यावर येऊन थांबून या ठिकाणी पाणी पितात. एवढी मोठी सुविधा करून ठेवणं, एवढं मोठं पुण्याचं काम पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी करून ठेवलेलं आहे. आणि आज आपण एक वर्षात विहीर मानली ती दुसऱ्या वर्षात आटते, परंतु एवढं 1700पासूनची विहीर अजून पण आटत नाही. आणि याचं खरंच आपण पुण्य लाभलं आपल्यासारख्यांना की मातोश्रींनी हे तोप बारव बांधून ठेवली. आत्ताची परिस्थिती, आत्ताच्या सरकारांनी किंवा आत्ताची जी व्यवस्था आहे त्यांची परिस्थिती अशी आहे, आज मानलं की 1-2 वर्षांनी खराब होतं, परंतु आज पहिल्यासारखं दगडी काम तसंच काम आहे, दगड आहे तसेच आहे. आणि त्या ठिकाणी हे एवढी चांगली वास्तू, एवढी चांगली जलाची व्यवस्था करून ठेवलेली आहे. आणि हीच यापुढे या महिला भगिनींना किंवा या गावाला कायमस्वरूपी पाणी भेटत राहावं, कायमस्वरूपी पाणी असंच भेटत राहावं हीच आपण इच्छा प्रकट करू. धन्य हो पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी होळकर, धन्य हो मातोश्री, जय मल्हार, जय अहिल्या.